जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. त्याच जिल्ह्याचा आज आपण सर्वे पाहणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे, त्याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या जिल्ह्याच्या सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या ही 68 आहे. तर मित्रांनो, एकूण नगरसेवकांची संख्या जर 68 असेल तर कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही युतीला अहिल्यानगर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर अहिल्यानगर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 35 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची अहिल्यानगर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा हे बघूया की अहिल्यानगर महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती. म्हणजेच मित्रांनो, 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया. तर मित्रांनो, सर्वाधिक जागा या शिवसेना पक्षाला मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना बरंच काही फरक पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये सुद्धा 2 फूट पडले आहेत. म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडून ते भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, कितीतरी वर्ष शिवसेना पक्ष एकत्र होता, पण मित्रांनो कितीतरी वर्षांनी शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आहे. त्यामुळे मित्रांनो, एकनाथ शिंदे हे बाहेर पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, आता आपण हे बघूया की 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष. म्हणजेच मित्रांनो, शरद पवार यांची राष्ट्रवादी. पण मित्रांनो, शरद पवार यांची राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आता 2 फूट पडले आहेत. म्हणजेच मित्रांनो, अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडून ते सुद्धा आता भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत आणि मित्रांनो, ते सध्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. आणि मित्रांनो, आताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं आहे. म्हणजेच मित्रांनो, अजित पवार यांचे महाराष्ट्रामध्ये 40+ आमदार हे निवडून आले आहेत आणि ते सध्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळेच मित्रांनो, आता होणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये जर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं असं चित्र आहे. पण मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो, पहिल्यांदाच आपण हे बघूया की अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना राष्ट्रवादी या पक्षाला 18 जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, चांगल्या प्रकारच्या जागा या त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, आता आपण हे बघूया की आता होणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, आता याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण पाहूया. पण मित्रांनो, भारतीय जनता पक्षसुद्धा या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा या वाढणार असल्याचं तरी चित्र आहे. कारण मित्रांनो, त्यांच्यासोबत आता शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र आला आहे. त्यामुळे मित्रांनो, याचा काही फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया. पण मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 14 नगरसेवक निवडून आले होते. म्हणजेच मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमके किती यश मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये 5 जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये तितक्या तर जागा त्यांना मिळणार आहेत का ते सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना अपयश मिळालं आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण अपयश मिळालं आहे. त्यामुळेच मित्रांनो, आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का नाही यामध्ये सुद्धा आता शंका आहे. पण मित्रांनो, आता आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 5 जागा मिळाल्या होत्या.
तर मित्रांनो इतक्या तर जागा त्यांना पुढे मिळणार आहेत का ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो आता आपण याच्यानंतर पुढचा पक्ष बघूया, म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष म्हणजे 5वा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांचा पक्ष हा लास्टचा पक्ष होता। म्हणजेच मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये 3 जागा या अपक्षांना मिळाल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो आता आपण याच्यानंतर आता आपण सर्वेला सुरुवात करूया। म्हणजेच मित्रांनो येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता या अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे त्याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहूया। तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष। तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर अपयश मिळालं आहे। पण मित्रांनो आता होणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर त्यांना आता तरी चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूयात। पण मित्रांनो त्यांना राज्यातच नव्हे तर देशामध्ये सुद्धा अपयश यायला सुरुवात झाली आहे। कारण मित्रांनो आत्ताच आपल्या राज्याच्या बाहेरच्या निवडणुका झाल्या आहेत त्यामध्ये सुद्धा काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही। त्यामुळेच मित्रांनो आता असं वाटू लागलं आहे की आता होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 ते 5 जागा या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना जितक्या जागा मिळाल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठं अपयश मिळणार असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा 3 जागा मिळाल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो अपक्षांना अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 जागा या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट। तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। कारण मित्रांनो गेल्या वेळी दोघे एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं। पण मित्रांनो यावेळेस दोघांमध्ये फूट पडले असताना त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो दोघे एकत्र असताना तर चांगल्या प्रकारचं यश मिळत गेलेलं आहेच, पण मित्रांनो आता वेगळं झाल्यामुळे यात काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या गटाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 5 ते 7 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो 5 ते 7 जागा म्हणजे या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये मिळालं होतं। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 18 जागा मिळाल्या होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये हे वेगळे झाल्यामुळे त्यांना याचा परिणाम होणार असल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो शरद पवारमध्ये आणि अजित पवार या दोघांमध्ये फूट पडल्यामुळे त्यांना याचा परिणाम होणार असल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट। तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला नेमका अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। कारण मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाचं सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष अहिल्यानगर महानगरपालिकेवर आहे। कारण मित्रांनो त्यांचे सुद्धा चांगल्या प्रकारचे नेते हे तिथे आहेत। म्हणजेच मित्रांनो संग्राम जगताप असो किंवा बरेच काही मंडळी हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाचे आहेत। तर मित्रांनो याचा काही परिणाम हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तर झाला आहे। तर मित्रांनो याचा फायदा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का, म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा फायदा हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। म्हणजेच मित्रांनो येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणूक झाली तर 8 ते 10 जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा 2-4 जागा या त्यांच्या अधिक येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो यांना सुद्धा इतका काही फायदा होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाचा भारतीय जनता पक्षासोबत येऊन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर काही फायदा होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट। तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। पण मित्रांनो गेल्या वेळेस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं। पण मित्रांनो यावेळेस दोघे हे वेगळे झाले आहेत। त्यामुळेच मित्रांनो आता होणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर मित्रांनो आता आपण हे बघूया की अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया।
तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 नगरसेवक हे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना 24 जागा मिळाल्या होत्या, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघे वेगवेगळे असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता तरी 10 नगरसेवक निवडून येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना तर भरभरून यश मिळालं आहे। म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये 50 ते 60 आमदार हे निवडून आले आहेत। त्यामुळेच मित्रांनो आता होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळेल असं तरी आशा होती। पण मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना 10 नगरसेवक म्हणजे चांगल्या प्रकारच्या जागा या मिळाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा पक्ष। तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो येत्या 2-2.5 महिन्यामध्ये जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर नेमकं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये मिळालं होतं। पण मित्रांनो आता हे दोघे वेगळे झाले आहेत। म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडून ते भारतीय जनता पक्षासोबत जाऊन आता ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळेच मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर मित्रांनो आता आपण हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश, पण मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 10 ते 15 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना 24 जागा मिळाल्या होत्या, पण मित्रांनो वेगवेगळे झाले तरी सुद्धा शिवसेना दोघांचं एकत्र केलं तर 25 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो दोघे फुटून सुद्धा दोघांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष। तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो आता होणाऱ्या 2-2.5 महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो त्यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट एकत्र आहे। त्यामुळे मित्रांनो याचा सुद्धा काही प्रमाणात फायदा होईल का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष 1 नंबरचा होता आणि मित्रांनो राष्ट्रवादी पक्ष 2 नंबरचा पक्ष होता, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सगळं उलटं होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो आता आपण हे सारं होऊ द्याच, पण मित्रांनो आता आपण हे बघूया की अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 20 ते 25 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 14 जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये डायरेक्ट 20 ते 25 जागा मिळवणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश हे मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो आता आपण हे बघूया की अहिल्यानगर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश तर अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळालं आहे, पण मित्रांनो यांची सत्ता अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला 24 जागा मिळाल्या असून सुद्धा त्यांची सत्ता आली नव्हती, पण मित्रांनो आता 25 जागा या भारतीय जनता पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो 25 जागा मिळून तर त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेवर सत्ता मिळणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला 20 ते 25 जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर येतील का? आणि मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा या मिळणार आहेत का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।